नमस्कार मित्रांनो, एमटेक ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, अक्षरशः खरीप पीक विमा 2025 शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यात जमा होत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस व इतर सर्व खरीप पिकांसाठी पीक विमा वितरण आज सुरू झाल्याची माहिती कृषी मंत्री यांनी दिली आहे. मित्रांनो, केंद्र सरकारने खरीप पीक विमा 2025 करिता 3,960 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करत आज अखेर राज्यातील 9 पीक विमा कंपन्यांच्या खात्यावर केंद्र सरकारने पीक विमा रक्कम अर्थात निधी वर्ग केला आहे. आजपासून या 9 पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम आज वाटप सुरू केले आहे. कोणत्या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा जमा होत आहे ते पाहूया. मित्रांनो, पीक विमा कंपन्यांनी 3 टप्पे केले आहेत. आज पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पहिला टप्पा वाटप सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, पुढील 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटप सुरू झाले आहे. आता वेळ न दडवता कोणत्या 17 जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू आहे ते पाहूया. मित्रांनो, पहिल्या टप्प्यात रायगड, लातूर, नाशिक, नांदेड, पुणे, बुलढाणा, परभणी, धुळे, नागपूर, अमरावती, अहिल्यानगर, सातारा, बीड, कोल्हापूर, वर्धा, सोलापूर, चंद्रपूर, सांगली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला टप्पा वाटप सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, पहिला टप्पा वाटप झाल्यावर दुसरा व तिसरा टप्पा लवकरच वाटप सुरू होणार असल्याची माहिती पीक विमा कंपन्यांनी दिली आहे. मित्रांनो, एमटेक ऑल टी व्हीवर प्रथम आला असाल तर सबस्क्राईब करा व आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.